सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत। इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते। शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% पर्यंत कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी। दुचाकी 20,000 पासून पुढे तर चारचाकी 50,000 पासून पुढे। आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा। विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य। पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी। प्रोप्रायटर राजूभाई आजगर। संपर्क 8055810910 आणि 9860785786। सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण। अल्पवयीन मुलीवरील कथित अत्याचार प्रकरणी कठोर कारवाईची मागणी। विविध हिंदुत्ववादी संघटनांचं पोलिसांना निवेदन। इचलकरंजी शहरातील अल्पवयीन मुलीवर कथित अत्याचार प्रकरणात कठोर कारवाईची मागणी करत आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद, राष्ट्रीय बजरंग दल, आंतरराष्ट्रीय महिला परिषद आणि ओजस्विनी वाहिनी कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीनं उपविभागीय पोलीस अधिकारी आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आलं। इचलकरंजी शहरातल्या साखरपे हॉस्पिटल मागच्या परिसरात घडलेल्या कथित अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणामुळे संताप व्यक्त करण्यात आलाय। या पार्श्वभूमीवर संघटनांच्या वतीनं उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांना निवेदन सादर करण्यात आलं। यावेळी संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते संतोष हत्तीकर, दत्ता पाटील, आनंदा मकोटे, सचिन कुरुंदवाडे, सुनील कांदेकर, किशोर मेटे, त्याचबरोबर अमृत अशोक, शुभम सुबेद साबेकर आणि कमिटी साधना अशोक डारजी उपस्थित होते। निवेदनामध्ये संबंधित आरोपींवर तातडीनं कठोर कारवाई करण्यात यावी, तसंच तपास जलद गतीनं पूर्ण करावा आणि दोषींवर योग्य त्या कायदेशीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। त्याचबरोबर या प्रकरणात कोणत्याही प्रकारे मदत किंवा साथ देणाऱ्यांचीही चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। मी पंढरीनाथ ठाणेकर, आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद, राष्ट्रीय बजरंग दल जिल्हा मंत्री। मित्रांनो, आपल्या देशामध्ये नव्हे तर प्रत्येक शहरामध्ये, अगदी गावापर्यंत लव जिहाद हे पोचलेलं आहे आणि त्यासाठी आज आमचा लव जिहादचा फार मोठा कार्यक्रम आहे। आणि तो कार्यक्रम होण्याच्या अगोदरच आज इचलकरंजी शहरामध्ये साखरपे हॉस्पिटलच्या मागील बाजूस एका धर्मांध 20 ते 22 वर्षाचा मुलगा आहे, जो प्रथम गुन्हेगार आहे। त्यानं अनेक अल्पवयीन मुलींच्याबरोबर त्यांचे छळ करून त्यांच्याबरोबर शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि लव जिहादचा प्रकार पुन्हा एकदा उघडकीस आलेला आहे आणि तो थांबावा यासाठी आम्ही आज आमच्या संघटनेच्या वतीनं या ठिकाणी DYSP साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची आम्ही त्यांना विनंती केलेली आहे। आणि जर अशी त्यांनी कडक कारवाई नाही केली तर यापुढे आम्ही उग्र आंदोलन किंवा आम्ही उपोषण वगैरे या मार्गाने करू। जय हिंद, जय महाराष्ट्र। दरम्यान पोलिसांनी निवेदन स्वीकारलं असून तपासानुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे।